शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महिला शिवसेनेच्या वतीनं सुरू असलेल्या शिवदुर्गा संवाद दौऱ्याच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या, अडचणी आणि अपेक्षा जाणून घेतल्या जात आहेत. यावेळी पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासोबतच महिलांचा संघटनेतील सहभाग व्यापक करण्यावर भर देणार असल्याचं शिवसेना सचिव आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी सांगितलंय. याप्रसंगी खासदार भाऊसाहेब वागचौरे, आमदार मनीषाताई कायंदे, कल्पनाताई कर्जे, सरिताताई कोल्हे, सुषमाताई उबाळे यांनी मार्गदर्शन केलंय. याप्रसंगी जिल्हाप्रमुख कमलाकर कोते, नितीनराव अवताडे, अनिताताई जगताप, सुनीताताई शेळके, मीनाक्षी डुबल, आरती गाडे, मीनाक्षी वागचौरे, नगरसेविका सुनीता गोंदकर, आशा कोते, महेश देशमुख, सागर बोटे, रावसाहेब थोरात आदी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आपल्याला माहिती आहे की माननीय एकनाथजी शिंदे हे सतत राज्यभराचा दौरा करत असतात आणि ह्या दौरा करत असताना ते सगळ्यांशी बोलत असतात, थेट जनतेपर्यंत जात असतात. महाराष्ट्रातला एकमेव असा नेता आहे की तो थेट जनतेमध्ये जाऊन ते संवाद साधत असतात. आणि त्यानंतर डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे जवळजवळ 70 ते 80 विधानसभा त्यांनी स्वतः दौरे केले आणि महिला आघाडीला देखील स्थानिक पातळीवर असंख्य महिला ज्या आमच्या रणरागिणी आहेत त्या अनेक निवडणुकांमध्ये त्यांनी लोकसभा असेल, विधानसभा असेल, नगर परिषदा असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिकेमध्ये ज्यांनी काम केलं त्या महिलांना भेटण्यासाठी आज आम्हाला डॉक्टर श्रीकांत शिंदे, एकनाथ शिंदेजी यांनी पाठवलेला आहे. त्यांच्या काय समस्या आहे, त्यांना आमच्याशी काय बोलायचंय का, त्यांचे अनुभव काय आहे, हे सगळं जाणून घेण्यासाठी आम्ही हा दौरा आयोजित केला आहे, ज्याचं नाव आहे शिवदुर्गा संवाद यात्रा. आणि या संबंध 288 विधानसभांमध्ये आम्ही जाणार आहोत. आमची आता हा पहिला राऊंड सुरू आहे. असं अविरत हे चालू राहणार आहे. सुरुवात झालेली आहे, असं अविरत हे पुढे पण सर्व विधानसभांमध्ये आम्ही जाणार आहोत. अशा 3 टीम पाडलेल्या आहेत. माझ्या टीममध्ये सुवर्णाताई करंजे आहेत, सरिताताई माळी आहेत, सुलभाताई उबाळे आहेत. हे सगळे फोटो तुम्हाला दिसत आहेत. या स्थानिक इकडे नगरसेविका आहेत, त्याच्यानंतर सभापती आहेत, माजी नगराध्यक्ष आहेत, आमच्या जिल्हा प्रमुख आहेत, तालुका प्रमुख आहे. अशा असंख्य महिलांशी आम्ही बोलत आहोत. एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आणि डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवदुर्गा संवाद या निमित्तानं आम्ही प्रत्येक विधानसभेत जात आहोत. आज या ठिकाणी आम्ही शिर्डीला या ठिकाणी आलेलो आहोत. महिला आघाडीची महिला सेना शिवसेनेची ही कशा पद्धतीने वाढणार याकडे आमचं लक्ष आहे. कारण एकनाथ शिंदे साहेब ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये घोडदौड त्यांची चालू आहे, अनेक लोक जोडले जात आहेत आणि म्हणूनच या महिलांना पुन्हा एकदा चांगलं व्यासपीठ मिळावं, त्यांच्यामधल्या नेतृत्वाला या महिला सुद्धा पुढचं नेतृत्व करणारे आहेत. आज आमच्याकडे या ठिकाणी फक्त ह्या विधानसभेत 4 नगरसेवक आहेत. 4चे 20 नगरसेवक कसे होतील याकडे आम्ही लक्ष देणार आहोत. येणारी विधानसभा, येणारी लोकसभा या निमित्तानं आम्ही सगळा संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढतोय, जेणेकरून आमचं शिवसेना पक्ष जास्तीत जास्त जोमाने आणि जल्लोषाने या ठिकाणी काम करेल आणि संघटना वाढेल. यांची जबाबदारी आहे. खरं तर आता ह्या महिला ज्या आमच्या आता काही लोकप्रतिनिधी आहेत, पक्षाचे आहेत, त्यांच्यावर ही जबाबदारी आणि मधून मधून आम्ही सुद्धा येत जाऊ. कारण असं आल्यानंतर कोणतरी आपल्या पक्षाचं आलं तर त्यांना एक हुरूप मिळतो की आपल्याला आता चांगलं काम करायचं आहे. आणि म्हणून या आमच्या आता नगरसेविका असतील किंवा ह्या पदाधिकारी असतील, त्यांच्या हाताखाली आणखी नवीन पदाधिकारी नेमणं ही सुद्धा त्यांची जबाबदारी आहे. आणि त्यांना कुठे अडचण आली तर ते आमच्याशी संवाद साधतील आणि आम्ही पुन्हा इथे येऊ. माझ्या भावाने मला 10 रुपये जरी वॉरंटी टाकली ना तरी पदर खोचून तलवार काढून त्याच्यासाठी लढेल. आणि आज जेव्हा मी उपनेता झाली, ज्यांनी फोटो टाकले की त्या सगळ्या जिल्हा प्रमुखांनी उत्तर महाराष्ट्रात फटाके फोडले, बॅनर लावले. उत्तर कशात दिलं? शांतता